देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांचा सल्ला मानला असता तर काश्मीर आणि तिबेट सारखे प्रश्नच उभे राहिले नसते। हा गौप्यस्फोट आहे काँग्रेसशी संबंधित एका नियतकालिकेचा। काँग्रेस दर्शन ह्या नावाच्या काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम हे या नियतकालिकेचे संपादक आहेत। नियतकालिकेत सरदार पटेलांना आदरांजली वाहणारा लेख छापण्यात आलाय। सरदार पटेल हे नेहरूंचे स्पर्धक असल्याचं मानलं जात आहे। सरदार पटेलांची मुस्लिम समाजाविषयी काही कठोर मतं होती, त्यामुळे ते पंतप्रधान होऊ नयेत असं महात्मा गांधींचं मत होतं। त्यामुळे सरदार पटेल यांनी आपली उमेदवारी मागे घेतली होती असंही लेखात नमूद करण्यात आलंय। शिवाय नेहरूंकडे परराष्ट्र खात्याचाही भार होता आणि त्यांनी काश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय मुद्दा केला, पण पटेल उपपंतप्रधान असल्यानं परराष्ट्र व्यवहारासंदर्भातल्या समित्यांमध्ये त्यांचा आणि नेहरूंचा नेहमीच सामना होत असे। त्या काळी जर सरदार पटेलांचं म्हणणं ऐकलं असतं तर काश्मीर, चीन, तिबेट आणि नेपाळचे आज निर्माणच झाले नसते। त्याचबरोबर त्यांचा प्रश्नही अस्तित्वात आला नसता असंही ह्या लेखामध्ये म्हटलं गेलंय। एकूणच ह्या संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत, अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, आज आपण बघतोय की काँग्रेसचा स्थापना दिवस आहे आणि काँग्रेस दर्शन ह्या नियतकालिकेमध्ये कुठेतरी पटेल आणि नेहरू यांच्यामधली एक दुरी जी होती किंवा दरी जी होती ती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे ह्या लेखाच्या माध्यमातून, असं वाटतंय का? निश्चित मृदुला, हा लेख छापून आलाय तो काँग्रेसच्या मुखपत्रात आणि 131वा स्थापना दिवस काँग्रेस स्थापन करतायत त्या निमित्ताने हे मुखपत्र विशेष अंक काढण्यात आलेले आहेत आणि याच्यात सरदार पटेलांवरती जो लेख लिहिलेला आहे, विशेष म्हणजे या लेखाला कुठल्याही लेखकाचं नाव नाहीये, निनावी लेख आहे हा। आणि या मुखपत्राचे संपादक जे आहेत ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आहेत। त्यामुळे काँग्रेसचं हे अधिकृत मुखपत्र मानलं जातं आणि या अधिकृत मुखपत्रामध्ये एक प्रकारे नेहरूंना दोषी ठेवण्यात आलाय। प्रामुख्याने चीन, तिबेट आणि काश्मीरचा आज गेले काही वर्ष जो प्रश्न चिघळतोय तो प्रश्न चिघळण्यामागे नेहरू जबाबदार आहेत अशा प्रकारे या लेखामध्ये सूचित करण्यात आलेला आहे लेखकाने। आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यावेळेला नेहरूंना जो सल्ला दिला होता, उपपंतप्रधान म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा कारभार ते बघत होते आणि त्यावेळेला सरदार पटेलांनी चीन, तिबेट आणि काश्मीर संदर्भात जो तोडगा दिला होता, तोडगा जर मान्य झाला असता तर हे 3 प्रदेश वेगळे तयार झाले नसते आणि एक प्रकारे हा प्रश्न आता चिघळत राहिला नसता आणि तो वाद त्यावेळेलाच मिटला असता नेहरूंनी जर सरदार पटेलांचा सल्ला ऐकला असता। अशा प्रकारे या लेखामध्ये नमूद करून एक प्रकारे नेहरूच या सगळ्या वादाला कारणीभूत आहेत आणि सध्या जो चीन, तिबेट आणि काश्मीरचा वाद जो पेटतोय त्याला अप्रत्यक्षपणे नेहरू जबाबदार असल्याचं लेखात म्हटलेलं आहे। कारण सरदार पटेलांनी हा वाद मिटवण्यासंदर्भात जो सल्ला नेहरूंना दिला होता तो नेहरूंनी ऐकला नाही आणि हा सल्ला जर नेहरूंनी ऐकला असता तर हा वाद आता चिघळला नसता। अशा प्रकारे काँग्रेस अंतर्गतच आता नवा एक वाद या मुखपत्राच्या लेखामुळे निर्माण होण्याची शक्यता आहे। आता या संदर्भात संपादक जे आहेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष ते काय भूमिका मांडतात ते पाहणं महत्त्वाचं। नक्कीच दीपक, ह्या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळी तुमच्याकडनं घेतच राहू। ह्या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद। मात्र आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत। सचिनजी, आपण बघतोय की आज 131वा स्थापना दिन आहे काँग्रेसचा आणि अशा पद्धतीनं हा एक प्रकारचा वाद म्हणजे पटेल आणि नेहरू यांच्यामधला एक प्रकारची दरी जी आहे ती आता समोर येते ह्या नियतकालिकेमधनच। काँग्रेसचंच हे नियतकालिक आहे, काँग्रेस दर्शन, आणि संजय निरुपम याचे संपादक आहेत। ह्या एकूणच लेखाबद्दलचा अर्थ नेमका काय काढायचा? नाही, या संदर्भामध्ये मी काही तो लेख अजून वाचलेला नाही आणि तो वाचल्यानंतरच त्याच्यावर काही प्रतिक्रिया देता येईल। मात्र ह्या लेखामध्ये एक वाक्य असं म्हटलेलं आहे, जर सरदार पटेलांचं म्हणणं ऐकलं असतं तर काश्मीर, चीन, तिबेट आणि नेपाळचे आज निर्माणच झाले नसते आणि त्यांचे प्रश्न देखील अस्तित्वात आले नसते असं या लेखामध्ये नमूद करण्यात आलंय। हो, त्या संदर्भामध्ये तेच म्हणतो मी। पण एकूणच म्हणजे काँग्रेसच्या नियतकालिकेमध्येच अशा पद्धतीनं नेहरूंवरती टिप्पणी करणं हे कितपत योग्य आहे? बरं, नक्कीच सचिनजी, अर्थातच हा लेख वाचल्यानंतर आपण तुमच्याकडनं ह्या संदर्भातली प्रतिक्रिया घेऊ। धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।